जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, अननोन ट्रॅव्हलर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, एक्सप्लोर बुलढाणा ह्या सिरीजमध्ये आपण आज संपूर्ण घाट आणि घाटातील वेगवेगळे व्ह्यू पॉईंट इथे बघणार आहोत. आता तुम्ही बघू शकता की आपण राजूर पार करत आहोत, म्हणजे ज्याला राजूर घाट किंवा बुलढाणा घाट असे म्हणतात. तिथनं पावसाळ्याचं वातावरण आहे आणि अत्यंत छान असं वातावरण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की हिरवळ सगळीकडे आणि वळणं सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा घाट प्रारंभ होतो तेव्हाच एक पाटी लावलेली असते की घाट प्रारंभ होत आहे, वळणावर सावध राहा. आणि इथनं तुम्ही बघू शकता की छानपैकी वरती डोंगर आणि लालपरी जर दिसली नाही तर मग कसं होणार. लालपरीसुद्धा आपल्याला छानपैकी आपल्या वळणाने जात आहे. आता जे इथनं मला दिसत आहे, इकडनं एक साईडनं पूर्ण असा डोंगर आहे आणि एक साईडनं आपला जो घाट पार करत आहे. आता आपण इथं थांबलो आहे मुद्दामून. हा जो पहिला व्ह्यू पॉईंट आहे इथनं तुम्ही बघू शकता की जिथं तिथं छानपैकी डोंगरात भागात खड्डे खोदलेले आहेत. पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मोहिमेअंतर्गत ह्या डोंगराळ भागामध्ये पाणी मुरवलं जातं आणि तेच कालांतराने शेतीसाठी उपयुक्त ठरतं, म्हणजे विहिरीला वगैरे ते पाणी इकडे पोचतं. आता तुम्ही बघा की इथनं किती भारी असा व्ह्यू दिसते. आपण झूम करण्याचा प्रयत्न केला. परत एकदा आता दुसऱ्या व्ह्यू पॉईंटकडे आपण जाऊ. एक साईडनं संपूर्ण खोल दरी आणि एक साईडनं वरनं पुन्हा एक दरी, म्हणजे हा जो रस्ता आहे हा मेंढपाळ लोकांनी जेव्हा पाडला होता, म्हणजे मेंढ्या जशा जशा गेल्या होत्या तसा हा रस्ता आपण बघू शकता की पडलेला आहे. हे जे जुने जाणकार म्हणतात. आता वरनं जर एखादा दगड आला तर तो थेट खाली जातो. आता जंगलामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी बरेच लोक पत्ते, पाला ह्या सगळ्या गोष्टी तोडून आणतात, जे की जनावरं वगैरे आणि इतर गोष्टींसाठी वापरले जातात. आता दुसरा आपला महत्त्वाचा व्ह्यू पॉईंट इथं आपण बघणार आहोत, तो म्हणजे हे देवीचं मंदिर. जागृत असं देवीचं मंदिर मानल्या जाते. या भागात भाविक दर्शनासाठी येतात. राजूर घाटातलं हे प्रसिद्ध जुनं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की छानपैकी त्याची रचना आणि त्याच्याच पाठीमागे चांगला एक व्ह्यू पॉईंट आहे. तिथं तुम्ही थांबून तुम्ही बघू शकता की ही जी खाली पूर्ण इकडे शेती आहे तर ती शेती आपल्या माध्यमातून ते कॅप्चर होते. पुन्हा एकदा आपण निघालो आहोत. हा संपूर्ण घाट 7 ते 8 किलोमीटरचा आहे आणि एक साईड जी तुम्हाला सांगितलं आहे की पूर्ण असं पॅक आहे, म्हणजे वरनं जर एखादा वेळेस दगड आला तर तो पूर्णपणे खाली जाते. वाहनं चालवतानाही सुरक्षित चालवावं लागतं. तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी त्याचं काम चालू आहे, कारण वरनं काही आलं, वरनं एखादा दरड कोसरली आहे ती थेट त्याला इफेक्ट करते. एक साईडनं पूर्ण कठडे पूर्ण पाहिजे होती, परंतु अजूनही तसं नाही आहे. याच्या आधी तर अत्यंत खराब परिस्थिती होती. आता इथनं पूर्ण तुम्ही बघू शकता की पूर्ण खालनं असा व्ह्यू दिसतो आणि जसं जसं आपण वर जात आहोत तसं अंतर कमी होत आहे, परंतु उंची पूर्ण अशी वाढत आहे आणि झाडं झुडपं बऱ्याच प्रमाणात इथे आपल्याला दिसून येतात, कारण पूर्ण हे जंगल आहे. त्या जंगलाच्या अंतर्गतच हा पूर्ण असा घाट आहे आणि बऱ्याच वेळा इथे अस्वलाचं सुद्धा दर्शन पाहायला मिळते. समोरचे एक मंदिर येईल तिथं अस्वलाचं दर्शन होते, जिथे की आपण आता तो स्पॉट बघणार आहोत समोरचा. इकडनं एक साईडनं बरंचसं आता कमान किंवा इतर गोष्टी ह्या झालेल्या आहेत आणि छानपैकी विकास आपल्याला आता पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता की पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी पक्षीप्रेमींनी हे असे पाण्यासाठी उभारलेले आहे. आता आपण मंदिराच्या प्रांगणात आहोत आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण इथनं पण एक चांगला असा व्ह्यू कवर होतो, म्हणजे आपण चौथ्या ठिकाणी इथं आपण आलेलो आहोत की तिथं हनुमंताचं छान असं मंदिर उभारलेलं आहे. इथनं दर्शन केल्यानंतर आपण समोर निघू. मंदिराच्या जवळच महादेवाची पिंड, ते पण एक चांगलं असं जागृत देवस्थान. छानपैकी इथं भाविक भक्त येतात, पूजा अर्चना करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. पुन्हा इथनं आपण निघलो आहे. मित्रांनो, हा संपूर्ण परिसर हिरवागार असतो. उन्हाळ्यात फक्त कुठंतरी इथं
कमी जास्त का होईना झाडझुडपांची संख्या असते, परंतु जंगलात चांगले त्यामध्ये पळस असो आणि महत्त्वाचं म्हणजे साग जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आता सागाची बऱ्याच वेळेस इथनं चोरी किंवा इतर गोष्टी होतात. शक्यतोवर जास्त काही प्रमाणात चोरी होत नाही, कारण जे वळण आहे किंवा इतर गोष्टी आहे कुठेही नेण्यासाठी अत्यंत घातक आहेत. आता पूर्णपणे आपण बुलढाण्यात प्रवेश केलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. घेऊन येऊया नवीन काहीतरी. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.